आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. केलेल्या सर्व अपराधांची बाबांची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया. आपण वचन घेणार आहे की सैतानाला कसं सोडलं गेलं आणि 1000 वर्ष लॉक कसं केलेलं गेलेलं आहे. आपण आपल्याला स्वतःला माहिती नाही की सैतान सुटलाय का त्या तुरुंगात आहे हे कोणालाच माहिती नाही. परंतु जेव्हा आपली कर्म जी आहेत ती कशा प्रकारची आहेत त्यावरून आपल्याला शिकायचं आहे. जसं ते 12:36 मध्ये आपल्या कर्माची फळं परमेश्वर देणार. आपल्यामधून जे चुका म्हणजे जे काही पाप घडले तर सैतानाची कृत्य आणि आपल्यातून जे चांगले कृत्य घडले तर ते परमेश्वराचे आहे. तर आज आपण येशूने आपल्या जीवनात काही गोष्टी केलेल्या चांगल्या, मग आता आपलं जीवन कसं बिघडत चाललं म्हणजे बदलत चाललं की देवापासून दूर कसे होत चालले तर ते प्रकटीकरण 12:12 मध्ये दिलेलं आहे. पण आज आपण या 20व्या अध्यायामध्ये सुरुवात करणार. विचार करा की योहानाला परमेश्वराने प्रकटीकरण दिलं, कारण योहान जो होता तो प्रभू येशू काय काय करत होता त्याच्यावर पूर्ण लक्ष देत होते. आता आपण प्रार्थनेत येणारे लोक कोण काय करते काय नाही त्याच्याकडे लक्ष देतात. म्हणजे आपल्यामध्ये दुष्ट आत्मा कशा प्रकारे कार्य करते पण त्याच्याकडे लक्ष असा नाही देत की त्याच्यात पवित्र आत्मा कार्य कसा करतो, सामर्थिक आत्मा कसा कार्य करतो. प्रेषणाच्या कृत्या 3 अध्यायामध्ये जर बघितलं फक्त तो भीक मागणारा सुंदर नावाच्या दरवाजाजवळ त्यांनी खरोखर नंतर पूर्ण मनाने त्याने तो लोकांकडे पहिला पैसे काय मिळतील ते बघत होता. पण जेव्हा पेत्र आणि योहानाने त्याला सांगितलं आम्हाकडे निरखून पहा. निरखून पहा म्हणजे एखादा व्यक्ती कुठे चाललाय काय केलाय आपल्या नजरेने बघतात की नाही. तर त्यांनी सांगितलं तू मी काय, आता एखादी वस्तू आहे तुम्ही निरखून पाहतात की नाही. बरेच कपड्याच्या दुकानात जातात चेक करतात कसे आहेत, बरे आहेत का, ओके ओके ओके. तर अशाच पद्धतीने त्यांनी भिकाऱ्याने त्याला बघितलं ही तो देवाचे लोक आहेत, त्यांच्यात खरंच परमेश्वराचा आत्मा कार्य करते का. त्यांनी बघितल्याबरोबर जो पवित्र आत्मा त्याच्यातून उतरला तेव्हा त्याला सांगितलं येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालला. ते चालला. त्याने सांगितलं माझ्याकडे सोनं रुपये नाहीये, मी धन पैशाचे लालची नाहीये, आम्ही परमेश्वराचे सेवक आहेत आणि परमेश्वराची सेवा करण्यासाठी आम्ही लालची बनले. मग त्याने जेव्हा उत्तर दिलं तेव्हा उठला आणि चालला. आज आपण एवढे लोक येतात प्रार्थनेमध्ये, तुम्ही स्वतः अनुभव घ्या की तुमच्यातून सैतान कार्य करतो का तुमच्यातून परमेश्वर सेवा करण्याचं काम करतो. तेव्हा 12:26 मध्ये तसं वचन पहिलं दिलेले आहे. जो कोणी माझी सेवा करेल पिता त्याचा मान करेल. आता परमेश्वर तुमचा मान करणार जेव्हा तुम्ही परमेश्वराची सेवा करणार तेव्हा. पण जर सैतानाची सेवा केली तर सैतान तुम्हाला त्याचा मान सन्मान देईल. हालेलुया. पण तो टिकाऊ नाही, तो काही क्षणाचा असते, काही वर्षाचं असते, काही मिनिटाचं असते आणि आपलं भविष्य 0 पॉइंटवर खाली नियमित आपण असतो. मिनिटासाठी लढाई करू नका, कारण आज मी अनेक लोकांचे अनुभव घेतलेले आहेत. फक्त भडकाव भोकाव. मग तुम्ही त्या सैतानाला जोडीला घेऊन चालायला लागलं तर जुदासची आठवण करा की जुदास किती वर्ष राहिला ना पेत्र किती वर्ष राहिला. परमेश्वराच्या शिक्षणाचा जो अर्थ होता आणि जे नियम होते ते मनुष्याने सांभाळणं प्रत्येकाला गरजेचं आहे. फक्त तुमची निमित्त तुम्हाला उपयोगी आहे. पुढे काय सांगते बघ. आणि
जेव्हा येशू ख्रिस्ताचा बलिदान झाला गेला तेव्हा सैतानाला हरवलं. मग त्याला पुढे लागले डोहात टाकलं. त्यानंतर परमेश्वराची प्रभू येशूची प्रचार सुरू झाले. आज इसवी सन 2026 मध्ये आपण आले. येशूच्या जन्मानंतर 33.5 वर्षामध्ये या जगामध्ये सैतानाला हरवण्याची जबाबदारी येशूने घेतली आणि सैतानाला येशूने हरवला क्रूसाच्या बलिदानाद्वारे. अद्याप लोकांना वाटते की सैतानाला सोडायचं आहे, सैतानाला सोडायचं आहे. अरे सैतान सुटलाय. 1 वर्षानंतर त्याने डिसिजन घेतलं. जेव्हा तुमची देवाने दिलेली जबाबदारी, तुमची सेवा बंद झाली, तर आताच्या काळामध्ये फार मोठ्या संकटाने तो कार्य करत आहे. कारण का बघा, आज आपल्या मुलांपासून बघा, आता मुलांची हत्या करायला लावले की नाही, आत्महत्या करणारे किती मुलं झाले आहेत का? कारण त्यांना आध्यात्मिक शिक्षण मिळालेलं नाही. सैतान आता काही येणार नाही, आलेला आहे ऑलरेडी सगळ्यामध्ये. तुम्ही स्वतःच त्याच्यावर या शास्त्राद्वारे शिक्षण घेण्याचा अभ्यास करा आणि नंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला आध्यात्मिक शिक्षण मिळालं का ह्या दैहिक गोष्टीचं शिक्षण मिळालं. हे आम्ही दैहिक शिक्षण घेत आहे, त्यामुळे सैतान आमच्यामध्ये प्रवास करत आहे. आत्मिक शिक्षण नाही मुलामध्ये, आणि आत्मिक शिक्षण असेल ते मी बंद होत आहे. कारण ते करण्याची शक्ती पण त्याच्यापर्यंत पुरापर्यंत, कारण मुलांना त्याने खरेदी केलं सैतान. कारण जगाच्या सगळ्या मोहामध्ये आता जर तुम्ही बघितलं की तो मोबाईलमुळे, गाडीमुळे, कम्प्युटरमुळे ते बसल्यानंतर उठू शकत नाहीये, कोणतंच काम होणार नाही. अरे पण वरून ते सगळे ग्रह हे सगळं खाली पडणार शास्त्राचं शिक्षण आपण. तेव्हा पुढे लोक मानसिक सारखे मोबाईल घेऊन फिरतील, नुसते हात पण घेऊन फिरतील. आताच तुम्ही विचार करा, छोट्या छोट्या मुलांचे मानसिक संतुलन बिघडले की नाही बिघडले बघा. पवित्र शास्त्र पण पोरांच्या हातात काय आहे ते माहिती नाही, पण हाताचं घड्याळ मोबाईल आले का पहिले मोबाईलवर काय बघतात, कसे ऍक्शन मध्ये कसे किती हजार रुपये हाताला बांधलेले आहेत. पण हे जे तुमचं भविष्याचं जे चित्र आहे ना, ते याच्यावर आहे. तुम्ही इकडे हात ठेवा ना, असं करा, पण धक 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 वाटते का नाही, त्यालाच ते सैतानाने पट्टी बांधलेली. आणि तिथेच माणसं कमजोर आहे. हर व्यक्तीला शिकायचं आहे, ओके पाहिजे, परंतु अवक्या बाहेर नाही. माझ्याकडे पण 2 मोबाईल, एक दान धर्मासाठी असते, एक प्रार्थनेसाठी असते. पण मी दोन्ही यूज करतो का? कारण ते सेवेच आहे, तर सेवेमध्येच तत्व राहिलं. गरज नाही जगा आहे, बोला बस, जास्त नाहीये. आज तुम्ही विचार करा, पोरांचे हात सुद्धा असे बघा, असे बटन दाबत राहतात त्याच्यात. तो बसल्या बसलेले इथून SMS जातात, इथून पण जातात. तुम्ही त्याला नाही घाबरत ना, तत्पूर्वी तुमच्या भविष्यात काही घडणार नाही. एकदा त्याला घाबरा, नंतर ही बोट सांभाळा. मी अनेक लोकांना शिकवतो, कारण हे बघा, आम्ही लोक बोलू नाही शकतो. कारण त्या आत्म्याने जर तुम्हाला बांधलेलं असेल दुष्टाने, तर एक दिवस तो दुष्ट आत्मा तुमच्याशी एवढा विश्वासघात करेल. जुदासने बघा कशी परिस्थिती केली, त्याला लटकावलं. हे खेळ नाहीये. टीव्ही बघायला झोप नाही येणार, मोबाईल बघायला झोप नाही येणार, पण इकडे प्रार्थना सुरू झाली का डुलक्या द्यायला सुरुवात होणार. कारण माहिती आहे की दुष्टाने बांधलेलं आहे, त्याला वचन ऐकून. मी गॅरंटी देतो तुम्हाला, चॅलेंज देतो तुम्हाला. जो देवाबरोबर राहतो ना, त्यांनी देवाविषयीच विचारधारा, मनन, चिंतन करायचं. जर तुमच्या हातात मोबाईल आहे तर तुम्हाला धोका. आज नाहीये, ज्या दिवशी 8:32 प्रमाणे सत्य समजे सत्य म्हणणं, ज्या दिवशी तुमच्यावर तो प्रसंग येईल तेव्हा तुम्हाला कळेल का ह्या मोबाईलमुळेच माझं लाईफ गेलं. खरोखर सैतान याच्यातूनच बोलला माझ्याशी. अनेक व्यक्तीचं जीवन
आत्मिक शिक्षणामध्ये पाहिजे, तेव्हा तुम्ही देवाची मुलं होते. योहान 1:12 प्रमाणे. आता बघा पुढे काय दिले, नंतर पुढचं एक गोष्टी आहेत शिकणाऱ्या. आणि 3000 वर्ष पूर्ण होईपर्यंत आज आपण परमेश्वराचं राज्य शोधून काढायसाठी देवाने राज्य दिले, कशासाठी दिलं? काय सांगते, काय वचन आहे, वाचा जरा पुढे. आता तुम्ही विचार करा की येशूचा काळ कसा आहे. आता मेलेल्यांतून उठलेला 8000 वर्ष ते प्रार्थना जी आहे. आता तुम्ही विचार करा, प्रार्थना जी आहे, प्रार्थना त्याच्यातच उठतात, पण अशामध्ये उठत नाही. कारण का, की ते शैतानाच्या हातामध्ये बांधलेले. शैतान कधी सुटलाय? येशूने जेव्हा शिष्यांची घडण केली, तयारी केली, त्यावेळेला प्रचार झाला, नंतर प्रचार बंद. आता तुम्ही विचार करा, सगळ्या ठिकाणी प्रार्थना वर विरोध. अनेक लोक वेगवेगळ्या परिस्थितीत आहेत. ते गुपित रहस्य आहे त्यात लागले, जे लपलेलं आहे ते देवाचे खास ठराविक लोक आहेत ना, त्यांनाच कळते. बाकी सोडून द्या तुम्ही, कारण सत्य कडवा आहे. याच पुढे काय सांग. ते देवाची सेवा करतील. ख्रिस्ताचं राज्य कसं आहे, पवित्र शास्त्र आहे, आणि हे शास्त्र घेऊन ते पुढे चालतील. आज सगळ्यांकडे जर बघितलं तर माणसात शास्त्र म्हणून शिकवतात, माणसाचे नियम शिकवतात. त्यामुळे माणसाला शास्त्राच्या शिक्षणाची जाणीव होत नाही. मी रोज प्रार्थना करतो लोकांना की देवा तुझ्या इच्छेने ना चालू दे, तुझ्या इच्छेने चालू दे. हे मोबाईल पासून, गाडी पासून, कॅम्प्युटर पासून दूर कर. कधी कधी एक दिवस त्याचा घात होणार. कारण आम्हाला जे समजणार ते तुम्हाला नाही. माझ्याकडे पण काय गणना 22 अध्याय वाचलं तर तुम्हाला कळेल. त्या टायमाला गाढवी होती, मला माझ्या देवाचे नियम मोडले, ऍक्सिडेंट झालं, घासलं भिंतीला, तलवार घेऊन टाकून टाकायचं ते. पण देवदूत तिच्या पुढे तलवार घेऊन. तुमच्या बरोबर देवदूत असतात. 11:11 कुठला रस्ता तुमचा चेंज व्हायला लागला तर देवदूत तुमचे सगळ्या गोष्टी जाणीव आहे, सगळं बघतो, लिहून ठेवतो. आपल्या शेवटची जीवनाची पुस्तकं खोलणार तेव्हा सावध राहा. बघा बघा, ऐकलं तुम्हाला. आता गो आणि मागो म्हणजे कोण कोण मला सांगा. एजेकिएल मध्ये 39 अध्याय वचन 11 इराण
आणि हे इराण मधून सुरुवात आहे. समजलं? रस्ते बंद आहेत ना, बोटी बंद आहेत की नाही, सगळ्यांच्या येणं देणं धंदा बंद आहे. इकडे लिहिलेलं आहे. तुम्ही शास्त्र वाचलं तर तुम्हाला समजेल, अरे असं झालं तसं. ही काही लढाई आजची नाहीये. ही लढाई जुन्या करारात जो अब्राम याला 2 मुलं होती, इसाक आणि इस्माईल, तिथून हे सुरुवात झालेलं आहे. आणि सुरुवात कुठून झाली? नोहाची 3 मुलं होती, त्या काळापासूनची सुरुवात आहे. तत्पर्यंत पृथ्वीवर काही नव्हतं. हे सगळे यात लिखाण केलेले हे जीवनाचं पुस्तक आहे. आपल्या प्रत्येकानं याच्या जीवनाविषयी शिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणून सगळी नावं बदलली गेली. म्हणून त्याचं नाव ठेवलं इराण. गोग नाही, गोग आणि गोगा असं नाव त्याला. एक शिक्षण आहे. हे होणारच. हे शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी होणारच. हे आता आपल्याला मीडियाद्वारे कळायला लागलं. लोक आता मोबाईल टीव्ही हे त्यात सगळं बघतात. ते होणार आहे. अरे हे बघा का नाही, याच्यात लिहिलेले घडणार. शेवटला भूकंप होणार, मोठे मोठे महामारी येणार, मूर्तीपूजाच्या आहारी जाणाऱ्या सगळ्यांच्या अंगाला घाणेरडे फोड येणार. 16 अध्याय वाचलं तुम्हाला कळेल. प्रकटीकरण हे घडणार नाही. कुठलाही वाक्य 24-35 कुठलाही आकाश पृथ्वी नाहीसे होईल, पण कोणता देवाचा शब्द नाहीसे होणार नाही. तुम्ही नाहीसे हो. अरे देव सांगतो ते खरं आणि माणूस सांगतो तो खोटं. आता मला सांगा, इथे कोणता माणूस आहे की तो खरंच बोलतो? मला सांगा. नाहीच. खरं बोलणारी व्यक्ती कमी आणि खोटं बोलणारी व्यक्ती जास्त. खरं बोलणारी व्यक्ती माणसात मिक्स होते. हे मी तुम्हाला लिहून देतो. त्याला पटत नाही त्या गोष्टी. माहितीये हे खरं बोलणारी व्यक्ती माझ्या समोर राहणार नाही. तो बोलणारच. आज कुठले उद्योग करणारे बघा, त्यांचं पण सिस्टम काय. मी त्यांना काय सांगतो माहितीये का, तू खोटं बोलून कमावण्यापेक्षा खरंच बोल ना. तुला परवडेल का नाही परवडेल. ते बघ, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. त्याला माहितीये तुझ्या परीक्षेसाठी तू उभा राहिला. तू भले कितीही खोटं बोल, पण शेवट त्याला जाणीव आहे. तो कारण प्रेषित 1:24 सर्वांचं हृदय सांगा. किंवा एक माणूस सांगतो, बाबा मला असं सांगते, खोटा व्यवहार करायचा नाही. हे बघ, हे आपल्यासाठीच ठेवायचं आहे. पटलं तर ठेव, नसेल ते सोड. बस. तर त्याने मला सांगितलं, ना धंदा झाला तर चालेल, मला महिन्याला 1 लाख रुपये भाडं येऊ शकतो. त्या व्यापाऱ्याने. पण खोट्याचा पैसा. मी काही काम केलेलं होतं, त्याचे पैसे त्याला माहितीये. कोणाला उधारे देत नाही, पण त्यांनी मला दिले. कारण त्याला माहितीये. मी त्याला सांगितले, बघ मी माझ्यासाठी काहीच ठेवत नाही. इकडे एक व्यक्ती गरजवंत पडलेला आहे, त्याच्यासाठी मला हे द्यायचं. पण आज माझ्या खिशात पैसे नाही, परंतु फोनवर पण सांगितलं त्याला दे, मी आल्यावर तुला. आणि मी थोडं थोडं करून ते पैसे माझ्या दुकानातून जे काही कमाई होतोय की मी आता गुपित कार्य करायला सुरुवात. कारण काय माहिती, इथे दानव बंद झाले, डोनेशन बनवत. म्हणून मी भीक नाही मागत लोकांना. तुला स्वर्गात जायचं असेल ते करा, नसेल तर माझा स्वतःचा काम मला करू दे. आपलं नाही जोडीला येणार तर आपण हात कशाला लावायचा. जगामध्ये असं पकडा, येशू माझ्या बरोबर युगाच्या अंताबरोबर आहे. मी हे सगळे अनुभव घेतले शास्त्रात. देवाकडून मी पवित्र आत्मा मिळवला. पण सैतान सगळ्यांना, येशूला सोडलं नाही तर तुला नाही का सोडणार. तुला पण पकडणार सैतान. खाली बसलेलं घर सैतानाचं बघा, आहे का नाही. म्हणजे हलवतात की नाही हलवतात का. कारण वर्षातून कधीतरी यायचं, बसायचं, एखादी प्रार्थना घेतली, घ्यायचं नाही चालत. हे बघा, तुम्ही स्वतः परीक्षा करा. सैतान आपल्या जोडीला असला कसा करतो बघा. एक ते झोप लावेल, एक ते तुम्हाला मोबाईल घ्यायला लावेल, एक ते तुम्हाला हे करायला लावेल, एक ते बडबड करायला लावेल, एक ते. मग तुम्ही सावध राहायचं की आता आजपासून माझी या टँकीचा पाणी संपला.
की एक दिवस माझी घटका कधीतरी फार परिस्थितीमध्ये येणार आहे. तुमचे मोबाईल तुम्हालाच मारणार. मी नेहमी लोकांना शिकवतो, मला माहिती किती लोकांची काय कंडिशन फार खतरनाक. सावध पक्क राहा, कारण तेव्हा आपल्या जोडीला आपल्याकडे काय येणार नाहीये. कुणाचं मन तोडणं योग्य नाहीये. देवाने आपल्याला चांगलं मन दिलेलं आहे, शरीर दिलेलं आहे, आत्मा दिलेला आहे. एक सेकंद आपला नाही. मी त्यांना सांगितलं, मी माझ्या रूम मध्ये राहतो ना, तर तुम्हाला 1 तास तिकडे येऊन बसायचं आहे. मी 500 रुपये देतो, 1 तासाचे 500 रुपये देतो. हा, एवढी गरमी आहे. जेव्हा मी रूम मधून बाहेर राहतो ना, वेदीवर येतो ना, असं उडवायला लागतं. कारण हे शिक्षण मला परमेश्वर कधी दिलेलं, मी माझ्या घरी होतो जुन्या घरी. तेव्हा दरवाजे खिडक्या बंद करून मी पंखा बंद करायचा आणि एकांत शांत देवाबरोबर बसायचं ना. घरामध्ये गाणी लावायचं ना, आईला बाबाला सांगायचं कोण आला भेटायला ते नाही मिळत असं. शांत राहायचं. कारण जेव्हा मी ती भक्ती प्रार्थना करून करून या सेवेला सुरुवात केली, नाहीतर घराच्या बाहेर कुणाशीच व्यक्तीशी बोलायचं. आणि तेव्हा ही दानं मी मिळवली. मला एवढे लोक सांगा किती लोकांना काय दानं मिळाली. उलट प्रार्थना सोडायला तयार असतील, पण प्रभूच्या जोडीला जाण्यासाठी तयार. सूत्रसिद्ध 23:26 पासून देवापासून दूर झाला तो मनुष्य नसतो. लाईफ कमजोर होते, भविष्य कमजोर. एक शेवटचा काळ आहे, कोणतरी धार्मिक शिक्षण आम्हाला काहीतरी शिकवतो, तेव्हा आम्हाला पैसे नाही लागत, फ्री शिकवणार. पण ते आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हे बघा, माणसामध्ये आत्मिक शिक्षणासाठी उत्साह पाहिजे, तेव्हा तुमच्यातून कार्य चांगलं होईल. नसेल फार कठीण परिस्थिती प्रवास केला असेल. मी धन बघत नाही, पैसा बघत नाही, वस्तू बघत नाही. देवाने दिलेली एक जबाबदारी प्रचार करण्याची, सुवार्ता सांगण्याची. लोकांची आर्थिक आज परिस्थिती किती खतरनाक आहे. आता तर सोडून द्या, पुढे येणार कसं आहेत ना, फक्त ते 2060 पर्यंत वर्ष होईपर्यंत काय काय लोकांची कंडिशन होईल ते बघा. आणि ते फोड येतील, महागाई एवढी वाढेल, गरीब माणसाचा थारा मिळणार नाही. आणि गरीब माणसं कंटाळून आत्महत्या करायची प्लॅनिंग करत आहेत. हे लाईफ नको. कारण जे आध्यात्मिक शिक्षणात आहेत ते ध्येय म्हणून चालणार आहे. मोह असलेली कोणती वस्तू टिकत नाही. आज मार्केटिंग मध्ये फिरा, प्रत्येक व्यक्ती व्यापारी सांगतो, कारण बायबल मध्ये दिलेले आहेत तसे व्यापार काय होणार आहे, काय घडणार. हा, मी त्याला सांगितलेलं हे सगळं घडणार आहे. तुम्ही कमावले ना, ते कधी गोरगरिबांना मदत केली नाही. त्यामुळे आता आपल्या धंद्यामध्ये इफेक्ट वच होणार आहे. जो गरीबाचा वाटा काढलेला आहे ना, त्याचे वाट्या भरलेल्या असतात, त्या खाली नसतात. सगळे व्यापारी सांगतो धंदा होत नाही. बरीचशी दुकानं बंद करावी लागली, धंदा होत नाही. मोह आहे ना, हे शेवटची काळाची लक्षण आहे. हे बघा, एक झाड लावा आणि एक फळाची अपेक्षा करा, जीवाला सुख आहे. मी अनेक लोकांना सांगतो की झाड फळाची लावा, की तुम्हाला खूप कामाला आहे. सैतान सुटलाय आणि सृष्टीची नासाडी करायची तयारी पूर्ण त्यांनी जबाबदारी घेतली. ती म्हणजे माणसामध्ये. माणसाला पैशाचा लोभ, काही गोष्टीचा खाण्यापिण्याचा लोभ, पिण्याचा लोभ. मग तुम्ही घ्या ना, करून द्या, सगळं काम दे, सगळं नाही.
तुमचं मंदिर हे करंदीकरच पहिल्या पत्रात या मंदिराला त्रास देऊ नका. जो कोणी या मंदिराला त्रास देतो त्याच्या भविष्याचे सर्व दिवस कमजोर पडलेले जात. कोणाची मन तोडू नका, मन दुखवू नका. त्यांना काय करायचं ते करू दे. तुम्ही तुमच्या जागेवर सेफ राहा. शिक्षण देऊन सुद्धा शिक्षण देत असेल तर तुम्ही बोलू नका, तो घेणार आहे. आपण जबाबदारी कशी घ्यायची की लोकांचं भलं कसं करायचं. आज मी खुश कुठे आहे, गोरगरीब गरजवंत लोकांना मी देण्याचं काम करतो. देण्याचं माझ्याकडे असो नसो, पण तो कोण दुखी आहे, कोण निराश आहे. काल परवाच्या दिवशी मी जात असताना एक माणूस रस्ता क्रॉस करत होता ना, मेन रोडवरून हायवेवरून पुढे गाड्या चाललेल्या. मी गाडीत थांबून एका कोपऱ्यामध्ये आणि पाठीमध्ये तिथून गाडी येतात का बघतो. नंतर इकडे आला, जेवण दिलं, बिस्किट दिलं आणि असं ते 20 रुपये दे. बरं 20 रुपये तुला खायला दिलं. मग जेवण दिलं, पाण्याची बाटली दिली आणि त्याला बिस्किट पण दिली. म्हणजे हे घेऊन जाणं पोर त्या रस्त्यात जाऊन बसत. हा माझा देवाला वावलेला अर्पण. जेव्हा एका गरीब गरजवंत गरजू अशांना देणार, मी सांगतो ना देवाकडे मी एकच मागतो की देवा माझ्याकडे असं धन दे की हे रस्त्याला जात असताना लोक चालतात, काही चपला आहे तर काही चपला नाही, कसं जीव दिसतं तडकतो. त्यांना गाडीत बसून येईल, त्यांना हे करून देईल, हे गाडी ठेवून जाईल, ही लोकांना प्रवास करण्यासाठी काय काय करून देईल असे मनाचे विचार आहेत. खा आणि घरात बसा, भांडणं करू नका, नफरत करू नका, द्वेष करू नका, कोणाची चुका करू नका. आणि हे काम दिले त्या कामामध्ये राहा, त्याच्यातून कमवायला सुरुवात. रोज माझे विचार मला खातात, पण ज्या दिवशी त्याचे दरवाजे जर उघडले ना तेव्हा मी हे करायला माझ्या पहिल्यांदा मी झाडाची लागवड करू. कमवा ना खा, पैसे नसले ते चालेल पण फळ एक खायला दे. मी जेवढी झाडं लावल्या त्यांना सांगितलं झाडं छाटायची नाही. ते जमिनीला लागलेले आंबे आहेत असू दे, ते खराब होतात का नाही होतात ते अर्धा तरी मिळाला तरी कापून भाजी होईल का नाही, पण कापायचे नाही, तोडायचे नाही, डाळी मोडायची नाही. डाळ्या मोडून आपलं जीवन परमेश्वराने दिलेलं आहे ना, तीच घ्या. लोकांचं रोज चांगलं करायचा विचार करा. आज आपण करणारे लोक मागे होत चालले. काय करायचं? जो मनुष्य टिकतो ना तो देवाचा शोध झटून करत असतो. 2 दण्याची नोकरी नाही करत. जो सर्वस्व त्या करत नाही तो शिष्य पण म्हणतो. म्हणून कधी कधी मी स्वतः विचार करतो, मी स्वतःच काम करायला सुरुवात केली तर पूर्वी कसं आपल्या मनात येईल तेव्हा जायचं, काम करायचं, द्यायचं, हे करायचं. काय एवढं मंडळी रचून काय उपयोग नसेल तर काय काय. कोणती सेवा आपल्या हातातून. पूर्वी लोकांनी खूप सेवा केली. बघा तुम्ही सैतानाला अडवा. पहिल्या पत्रामध्ये 5-7 सर्व चिंता त्याच्या टाकणं. आठवण तुमचा शत्रू सैतान आहे. तुम्ही माणसांमध्ये शत्रू. सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान गर्जणारा सिंहासारखा कोणाला गिळावे. मग तुम्ही सावध राहा. तुम्हाला गिळायला लावले का तुम्हाला कार्य करायला लावले? मित्रांनी सर्व भाषांतर आपल्याला पहिलं देऊन ठेवले नाही, ते असं होणार. म्हणून तुम्ही 7वं वचन कसे ते सर्व चिंता त्यावर टाक, याच्यावर त्याच्यावर टाकू. जर तुम्ही देवाची सेवा करता तर मनापासून सेवा. जबाबदारी दिल्यानंतर पाळायची जबाबदारी. आणि जर तुम्ही जबाबदारी मनापासून जर घेतली नाही तर त्या जबाबदारीचं उत्तर तुम्हाला देऊ शिकवू, मी नाही शिकू शकत. कारण देवाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. देवतारी त्याला कोण.
तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या कुटुंबात घरावर लावावा यावर विशेष प्रार्थना. आपल्या शब्दात बोलण्यात विचारात जे काय पाप झाले असतील त्या पापांच्या अपराधांची क्षमा करावी. परमेश्वरी आपल्या सर्वांना प्रभूचे कार्यामध्ये शिक्षणामध्ये स्वर्गात जाण्यासाठी आपला आत्मा शरीर हमेशा राहावा ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्व काम करतो सरपंच सर्व पोलीस लोक आशीर्वाद यावं म्हणून विशेष प्रार्थना ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया.